राज्य में जल्द होने वाले स्थानीय निकाय चुनाव को लेकर प्रशासन की ओर से तैयारियां शुरू की गई हैं। इसी को लेकर बुल्ढाना जिले में जिलाधिकारी की अध्यक्षता में बैठक ली गई। इस बैठक में वार्ड संरचना पर दर्ज की गई आपत्तियों पर चर्चा की गई। बुल्ढाना जिले की 13 नगर पालिकाओं के लिए स्थानीय निकाय चुनाव लिए जाएंगे। इस प्रक्रिया के तहत वार्ड संरचना तैयार की गई। इस प्रारंभिक वार्ड संरचना के प्रकाशन के बाद सार्वजनिक रूप से आपत्तियां दर्ज करने की अपील की गई, जिसके अनुसार प्रत्येक नगर पालिका क्षेत्र से नागरिक और जनप्रतिनिधियों ने आपत्तियां दाखिल की हैं। आज जिला मुख्यालय पर जिलाधिकारी और जिला निर्वाचन अधिकारी की अध्यक्षता में बैठक आयोजित की गई। इसमें सभी 13 नगर पालिकाओं के मुख्य कार्यकारी अधिकारी शामिल हुए। इस मौके पर जिलाधिकारी ने आपत्तियों को गंभीरता से लेने और आवश्यक होने पर वार्ड संरचना में बदलाव करने का आश्वासन दिया। बुलढाण्याच्या प्रभागांची रचना करत असताना विशेषतः 4, 5, 8, 9, 10, 11 या वार्डांची रचना करताना मोठ्या प्रमाणात चुका झालेल्या आहे। मुख्य प्रभाग रचना करताना प्रगणक हा जो भाग आम्हाला समजायला पाहिजे होता की ज्या मुख्य नकाशावर समजते तेच नकाशे प्रसिद्ध करण्यात आले नाही, ज्यामुळे त्या गोष्टी आम्हाला कळतच नव्हत्या। त्यानंतर मागचे नकाशे काढून आम्ही त्या सुस्पष्ट केल्या। त्यातच प्रभाग 4 मध्ये एक उदाहरणार्थ एक प्रगणक जो 2 भागात विभागला जातो, त्यांचे मतदार 2 भागात विभागले जातात आणि तो प्रगणक एका प्रभागात टाकला जातो, ही सगळ्यात मोठी चूक आहे। प्रभाग क्रमांक 5 ला संलग्नित जे काही दलित वस्तींचे वार्ड होते ते कट करून दुसऱ्या प्रभागांमध्ये टाकण्यात आले होते। आता कलेक्टर साहेबांनी त्या मुद्द्यांवर हरकतीवर मान्यता काही याच्यात त्यांनी मान्य केलेलं आहे। त्या जर योग्य झाले आणि एक वार्डात त्यांनी मान्य केलं तर पूर्ण बुलढाण्याचा नकाशा त्यांना आपोआप बदलण्यातच यावं लागणार आहे असं आम्हाला वाटते। आज या उपरांतही जर त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या ज्या रचनेनुसार झाल्या नाही तर आम्ही माननीय न्यायालयात जाणार। बुलढाणा शहराची जी प्रभाग रचना मुख्याधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व शासनाने प्रभाग रचना मार्गदर्शक तत्व जी आखून दिलेली आहे त्याचं मोठ्या प्रमाणावरती उल्लंघन झालं आहे आणि म्हणून या प्रभाग रचनेमधले जे बेकायदेशीर रचना आहेत त्या रद्द कराव्या व नियमांचं काटेकोरपणे पालन करून नागरिकांना सोयीचे अशा पद्धतीचे प्रभाग रचना करावी असं आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांपुढे मांडलं आहे। ज्यामध्ये नॅशनल हायवे क्रॉस करू नये, नदी, नाले, कब्रस्तान, स्मशानभूमी, शाळा या सर्व बाबींचा विचार करून वार्ड रचना तयार करावी असे मार्गदर्शक तत्त्वे असताना नॅशनल हायवे मलकापूर सोलापूर असेल, जयस्तंभ चौक ते अजिंठा धाड रस्ता असेल, संगम तलाव असेल, कुठे सरकारी तलाव असेल, कब्रस्तान असेल, या बाबी वार्ड रचना करत असताना कशा पद्धतीने करावी या बाबींचा विचार प्रभाग रचनेमध्ये केला गेला नाही। प्रगणक जे आहे ते नकाशा प्रसिद्ध जो केला गेला त्यामध्ये प्रगणक जाहीर न करता त्यांचे क्रमांक न देता कोणता प्रगणक कुठे टाकला हे स्पष्ट होत नाही। त्यामुळे प्रभाग रचना जाहीर करताना मतदारांची नागरिकांची दिशाभूल केल्या गेलेली आहे, त्यांना कुठेतरी चुकीची दिशा दाखवण्यात आलेली आहे आणि म्हणून प्रगणक संलग्नता असली पाहिजे। दलित वस्ती असेल, आदिवासी वस्ती असेल, ह्या वस्त्यांचं विभाजन न करता त्या एका ठिकाणी कशा राहतील, त्यांचे तुकडे तुकडे करून त्यांना दुसरीकडे विभाजित न करता एका ठिकाणी राहायला पाहिजे, ते सुद्धा पालन यामध्ये केलं गेलं नाही। असे अनेक प्रकारचे आक्षेप आम्ही जसा वार्ड नंबर 11 सरकारी दवाखान्यापासून लद्दरच्या दवाखान्यापर्यंत एवढा मोठा 2-2 नॅशनल हायवे त्याच्यातून जात आहेत, असा एवढा लद्दरच्या नागरिकांना, लद्दरच्या दवाखान्याजवळच्या नागरिकांना जर उद्या सरकारी दवाखान्याचा नगरसेवक झाला तर त्याला शोधायलाच आज अर्धा दिवस त्या ठिकाणी जाणार आहे। अशा प्रकारे जे काही आमचे ऑब्जेक्शन होते ते ऑब्जेक्शन आम्ही इथे नोंदवलेले आहेत। निश्चितच शहरामध्ये जनतेला माहीत आहे या नगर प्रभाग रचनेमध्ये कोणाकोणाचे हस्तक्षेप आहे, कोणाचे स्वार्थ आहे आणि तेच खऱ्या अर्थानं या प्रभाग रचनेमध्ये अडथळा निर्माण करतात। त्यांनी सगळ्या बाबी नियमानुसार कायद्यानुसार तपासून त्यामध्ये सकारात्मक योग्य ते निर्णय घेऊ हे जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं। आम्ही त्या ठिकाणी प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये काही हरकती घेतलेल्या होत्या। ही प्रभाग रचना करत असताना ती स्थळ निरीक्षण न करता केवळ कागदोपत्री आणि राजकीय व्यक्तीच्या फायद्यासाठी करण्यात आलेली आहे असा आक्षेप घेऊन काही महत्त्वाच्या आम्ही त्या ठिकाणी हरकती नोंदवलेल्या होत्या। त्यामधल्या काही हरकती या माननीय जिल्हाधिकारी यांनी ग्राह्य धरलेल्या आहेत आणि काही हरकतींच्या संदर्भामध्ये काही आक्षेप आहेत।
लवकरच ते सगळं प्रसिद्ध झाल्यानंतर आमच्याही लक्षात येईल की त्या हरकतींना मान्यता देण्यात येते किंवा नाही. जर मान्यता दिली जात असेल, ग्राह्य धरल्या जात असतील तर निश्चितच त्याचा स्वागत आहे. परंतु आम्ही हरकती घेतलेल्या काही महत्त्वाच्या बाबींवर जर त्या ठिकाणी ग्राह्यता दिली जात नसेल तर निश्चितपणे आम्ही माननीय न्यायालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी दाद मागणार आहोत. बुलढाणा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही नगर परिषद बुलढाणा येथे प्रारूप प्रभाग रचना जी डिक्लेअर झाली होती त्या संदर्भात आक्षेप नोंदवले होते. त्या संदर्भात आम्हाला आज जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या दालनामध्ये बोलवले होते. माननीय आमदार विजयाराध्य शिंदे साहेब, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमचे आक्षेप नोंदवलेले आहेत व त्यांनी पॉझिटिव्हली त्यामध्ये नियमानुसार निर्णय घेऊन त्यामध्ये आम्हाला ते अपेक्षेप्रमाणे निर्णय देतील अशी